अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली। बंडाचा हा निर्णय घाईघाईने किंवा एका रात्रीत घेतला नसल्याचं आता स्पष्ट झालंय। कारण याबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा खुलासा केलाय। नीती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। त्यांनी गेल्या वर्षीतील सत्तानाट्यवेळीची गुपितं उलगडली। सत्तानाट्यवेळी अजित पवार आणि अमित शहा यांच्या 10 बैठका झाल्या। दिल्लीत त्यांच्या या बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं। यासाठी सामान्य विमानाने ते प्रवास करत होते। अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ए पवार या नावाने त्यांचा बोर्डिंग पास तयार व्हायचा। मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली मुंबई, मुंबई दिल्ली असा प्रवास ते करत। या पेहरावामुळे शेजारी बसणाऱ्यांनाही ओळखलं नाही असा किस्सा अजित पवारांनी सांगितला। विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच राष्ट्रवादी सन्मानजनक जागा लढवणार असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली। तर सत्तेत सहभागी होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा अमित शहा यांची गुप्त भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 वेळा गुप्त बैठका झाल्या। तसंच दिल्लीत जाताना मास्क आणि टोपी घालून जायचो असा खुलासा अजित पवार यांनी केला। अजित पवार यांच्या या खुलाशानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना लक्ष केलंय। वेषांतर करून सरकार पाडल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। राजकारण यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं। यावेळी संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधताना गंभीर आरोप केला। एकनाथ शिंदे हे आतापासून बेश बदलून जात नव्हते, तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अमित शहाला आपलं अहमद पटेलला भेटायलाही वेश पालटून जा। अजित पवारांपाठोपाठ संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत गौप्यस्फोट करून नव्या चर्चांना तोंड फोडलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या। या गप्पा मारताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले। सत्तेत सहभागी होण्याआधी काय घडलं याबाबत अजित पवारांनी गुपितं उघड केली। सत्तेत सहभागी होण्याआधी अमित शहांसोबत 10 गुप्त बैठका झाल्या। तसंच या बैठकांसाठी मास्क आणि टोपी घालून जायचो असा खुलासा अजित पवारांनी केला। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांसह शिंदे फडणवीसांना लक्ष केलं। याच टीकेला महायुतीच्या नेत्यांनी उत्तर दिलं। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली, त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता। त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला, मग ते कपट कोणाचं होतं? आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहिती। कॉमेडी कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे। नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले। संजय राऊत ते फरची टोपी घालून त्या राहुल गांधीला भेटायला काश्मीरला जातोय ना, तो आपला मुजऱ्या झाडणाऱ्यांनी आमच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकार सुद्धा नाही। अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय। यात आणखी खुलासे होणार का याची उत्सुकता लागली आहे। लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी तयारी जी ती सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीनं विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली। मात्र कुणी किती जागा लढवाव्यात यावरून आघाडी आणि युतीमध्ये रस्सीखेच होण्याचे संकेत मिळत आहेत। 2 दिवसांपूर्वी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजप 288 जागा लढवणार असं विधान केलं होतं। त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजपनं 288 जागांची तयारी केल्याचं म्हटलंय। मात्र महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ असंही पाटील म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलंय। यावरून आता महायुतीच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या। निवडून येण्याची क्षमता, सिटिंग या सर्व गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार। महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे, हा शेवटी दिल्लीला फायनल होईल। या युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक, त्या बैठकीनंतर या जागा डिक्लेअर केल्या जातील। जागा वाटपाची चर्चा होण्याआधी नेत्यांच्या या प्रतिक्रिया आल्या, त्यामुळे महायुतीत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्के देण्यास सुरुवात केलेली आहे। दादांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर येत आहे। पुन्हा एकदा साहेबांकडे परतण्यास सुरुवात झालेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत घर वापसी केली आहे। दुर्राणींच्या पक्षप्रवेशाला 24 तास होण्याआधीच अजित पवारांना आणखी काही धक्के बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीने गोल्डन जुलै कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शरद पवारांसह माजी खासदार श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे उपस्थित होते। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच तुपे पवारांच्या मंचावर एकत्र दिसून आले। तर तिकडे नाशिकमध्ये तटकरेंनी आयोजित केलेल्या बैठकीला नरहरी झिरवाळ गैरहजर होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय।
हा राजकीय कार्यक्रम नव्हता, एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते, तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे. निवडणुकीच्या वेळेला एखाद दुसऱ्या ठिकाणी इकडे तिकडे होतं. काही कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असतात. कोणाच्या व्यासपीठावरती कोण गेलं म्हणजे काही विचार बदलले असं नाही. या घडामोडींमुळे तुपे, झिरवाळ यांच्यासह दादांच्या आमदारांना साहेबांच्या पक्षात परतण्याची ओढ लागली आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान झालं आणि या निवडणुकीत महायुतीने 9 जागा तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार शेकाप नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत या भाजपच्या आमदारांचा शपथविधी पार पडला. तसंच शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे, राजेश विटेकर यांनीही आमदारकीची शपथ घेतली. तर महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर यांनीही आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. आता परत एकदा कामाला लागायचं आहे. सामान्य माणसाची लढाई या सभागृहामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना जय लहुजी, जय भीम, जय संविधान असं म्हटलं. तसंच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहुजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिंदेच्या शिवसेनेच्या 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यंदाही यवतमाळ, वाशिममधून लोकसभेसाठी इच्छुक होत्या. भाजपकडून झालेल्या विरोधानंतर भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी भावना गवळींचं राज्यात राजकीय पुनर्वसन केलं. शिवसेना फुटल्यानंतर साथ देणाऱ्या भावना गवळी यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीत संधी दिली. या निवडणुकीत भावना गवळी विजयी झाल्या. यानंतर रविवारी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी भावना गवळींनीही आमदारकीची शपथ घेतली. शपथ पूर्ण झाल्यावर भावना गवळी यांनी जय एकनाथ असा नारा दिला. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल. जय महाराज, जय एकनाथ. याविषयी माध्यमांनी विचारलं असता भावना गवळींनी स्पष्टीकरण दिलं. नाथांचे नाथ, आपण एकनाथांना बसलोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे. कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोननाथ म्हणायचं हा त्याचा विषय. आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही. संत एकनाथाचं नाव असू शकतं. जय एकनाथ म्हटल्यानं भावना गवळींची शपथ गाजल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर यासोबत मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेताना ठाकरे कुटुंबाचेही विशेष आभार मानले. आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिलिंद नार्वेकर यांच्या या शपथविधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी रविवारी यावेळी पार पडला आणि यावेळी 11 नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देण्यात आली आणि यात सत्ताधारी महायुतीच्या 9 आमदारांचा समावेश होता. महायुतीच्या या 9 आमदारांमध्ये पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. 2 पराभवानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमदार झाल्या. त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. 2019ची विधानसभा निवडणूक आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र भाजपनं पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी दिली आणि त्या निवडणुकीत निवडून आल्या. पदाची शपथ सुद्धा घेणार अशी चर्चा काही दिवस रंगत होती. आता या देशात राज्यात जे निर्णय होत असतात त्या सगळ्या निर्णयामध्ये ही चर्चा राहतच असते की या नेत्यांचा समावेश आहे. तशीच माझी ही चर्चा आहे. आता जे निर्णय होतील ते पाहू मी. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं राज्य मंत्रिमंडळात कमबॅक होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आहेत. राज्यात फडणवीस यांनी घेतलेला निर्णय अंतिम मानला जातो. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांचं केंद्रात मोठं वजन असल्याचं समोर आलं.
याला निमित्त ठरले मुख्यमंत्री परिषद। राजधानी दिल्लीत भाजप शासित मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती। या मुख्यमंत्री परिषदेला फक्त मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा होती, मात्र या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर फोटो सेशन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री असूनही फडणवीस या फोटो सेशनसाठी पहिल्या रांगेत होते। पहिल्या रांगेत पंतप्रधान मोदी, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिसतायत। या पहिल्या रांगेत देशातील महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले आहेत। याच रांगेत उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं। पक्षाचा प्रोटोकॉल तोडून फडणवीस यांचं पहिल्या रांगेतलं स्थान कायम ठेवण्यात आलंय। म्हणूनच या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा होते। याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा असून या बैठकीच्या रूपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत मानाचं स्थान कायम असल्याचं म्हटलं जातं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये राज्यपालांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। तेलंगणा, झारखंड, राजस्थान, सिक्कीम, छत्तीसगड, मेघालय या राज्यांना नवे राज्यपाल मिळाले। त्यात महाराष्ट्रातही नवीन राज्यपालांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आली आहे। झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील। पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्याआधी CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राधाकृष्णन हे दीर्घकालीन भाजपचे सदस्य आहेत। लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते। तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते 2दा खासदार म्हणून निवडून आले होते। ते तामिळनाडूमध्ये भाजपचे प्रदेश अध्यक्ष राहिले। राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता। 2014 आणि 2019च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते। तामिळनाडूतील त्यांचे विरोधक त्यांना चुकीच्या पक्षातील चांगला माणूस असं म्हणतात। भाजपने गेल्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर अनेक राज्यांमधील निवडणुकीत आणि या लोकसभेत त्यांचा प्रत्यय आला। आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक राज्यातील राज्यपालांची खांदेपालट केली। राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचीही राज्यपालपदी वर्णी लागली आहे। हरिभाऊ बागडे यांना राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। मराठवाड्याला या निमित्ताने पहिल्यांदाच राज्यपाल पदाची संधी मिळाली आहे। बागडे गेल्या 65 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करतात। मोदीजी माझ्याशी मराठीत बोलले पहिलं वाक्य। काय बोललं? ते म्हणले हरिभाऊ काय चाललंय? आपको महाराष्ट्र के बाहर लेके जाना है, किसी को बताना नहीं। पक्षाला काही मागितलं नसल्याचं हे फळ असल्याचंही हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं। जे काय आहे ते पार्टीच, आणि म्हणून पार्टी जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी उभा राहील। बागडे यांची राज्यपालपदी वर्णी लागल्यानं त्यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात इच्छुकांना लॉटरी लागल्याची चर्चा आहे। तर मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा 13 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली आणि यानंतर जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला। शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी जरांगे, भुजबळ, हाके यांच्यासह विरोधकांना चर्चेसाठी बोलवा असा सल्ला सरकारला दिला। यावर जरांगेंनी भाष्य केलंय। त्यांच्या सरकारच्या बोलला सगळं उज्ज्वल असतील हाके ना, ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलला, आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला। ते काय म्हणते त्यापेक्षा माझं मन, माझी नियत, माझे विचार काय सांगतात, माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्त्वाचं। ज्यांना चर्चा करायची आहे, मग मनोज जरांगे असतील, ओबीसीचे नेते असतील आणि राजकीय जे काय सर्व पक्षीय नेते आहेत, यांनी एकत्र बसून हा मार्ग काढला पाहिजे। आंबेडकर साहेब सत्तेत नाही ना, आम्ही नाही, आम्ही आमच्यातच चर्चा करून आमचीच गुताडागुतडी लावून द्यायची, काही सत्ताधारी तुम्ही। डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीला जाणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघाची चर्चा होती आणि या मतदारसंघातून भाजपकडून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का जो आहे तो सहन करावा लागला। काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला। या पराभवानंतर नवनीत राणांचं काय होणार, त्यांची राजकीय वाटचाल कशी असणार याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या। या पराभवानंतर नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली। यावेळी त्यांनी लोकसभेतील पराभवावर भाष्य केलं। मी माझे एक्झाम मध्ये फेल झाली, कमी पडली असन कुठे ना कुठे, मी परत त्याची तयारी करन आणि परत या मैदानामध्ये नक्की येईन। यावेळी शेरो शायरीच्या माध्यमातून विरोधकांना त्यांनी इशारा दिला। मैं हार जरूर गई हूँ पर मेरी हिम्मत को हारने नहीं दूंगी।
अमरावती 10 वर्ष मागे गेली आहे, त्याची जबाबदारी आता कोण घेईल असा सवालही राणांनी विचारलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयांना नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पदकाचा वेध घेता आला नाही. मात्र मनू भाकरनं भारतीयांना निराश केलं नाही. ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या या लेकीनं पदकांचं खातं उघडलंय. भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचलाय. तिने या स्पर्धेत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलंय. मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकलं. भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली नेमबाज महिला ठरली. नेमबाजीत भारताच्या मनू भाकरनं कांस्य पदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मधलं पहिलं पदक मिळवून दिलं. 1 गुणाने मागे राहिल्यानं मनूचं रौप्य पदक हुकलंय. मात्र पहिल्याच दिवशी कांस्य पदकात नेम साधत मनू भाकरनं नेमबाजीत 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. कृष्णाने अर्जुनला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं. तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं असं मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितलं. त्यामुळे मनूच्या कांस्य पदक विजयाचं गमक भगवद्गीतेत दडल्याचं समोर आलंय. पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्य पदक मिळालंय. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. मनूनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावल्यानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे मनूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारानं या ऐतिहासिक क्षणानंतर एकच जल्लोष केला. एकमेकांना मिठाई भरवत मनूच्या कुटुंबियांनी हा क्षण साजरा केला. पूरा देश खुश है. मनु ने शुरुआत की है ओलंपिक में मेडल से. ये रहता कि मेरी बेटी जहाँ जाए ना वहाँ से खुश होके घर आए. बस मेरी बेटी का दिल ना टूटे. आशीर्वाद हो. बहुत बढ़िया बेटी ने बहुत तारीफ करी है. बेटी ने बहुत बात करी है. बात है इंडिया के लिए, हमारी सोसाइटी के लिए की हमारी रेसिडेंट जीती है मेडल. नेमबाजीत 12 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवणाऱ्या मनूवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह नेते मंडळींनी मनूचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं. जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हेच भारताच्या 22 वर्षीय मनू भाकर हिने सिद्ध करून दाखवलं. मागील ऑलिम्पिकमध्ये पिस्तूलमध्ये बिघाड झाला होता, मात्र यंदा पूर्ण तयारीने तिने भारताला पदकांचं खातं उघडून दिलं. मनू भाकर हरियाणातल्या झज्जर तालुक्यातील असून गोरिया गावात 18 फेब्रुवारी 2002 तिचा जन्म झाला. तिचे वडील रामकिशन भाकर मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत. 2016 पासून नेमबाजीत सहभाग तिने घेतला. नेमबाजी आधी कराटे, थांगटा प्रकारात राष्ट्रीय पदक मिळवलं. तिनं स्केटिंगमध्येही पदक मिळवलंय. 2018ला ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत मनूनं 2 सुवर्ण पदकं पटकावली. 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तिनं सुवर्ण पदकाची कमाई केली. 2021 मध्ये ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्य, तर 2023ला जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मनूनं पटकावलं. मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. याआधी तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं होतं. 10 मीटर एअर पिस्तूल फेरीत तिचं पिस्तूल तुटलं होतं. त्यामुळे गेल्या वेळी ती पदकापासून वंचित राहिली. मात्र यंदा कांस्य पदक जिंकत तिनं ही कसर भरून काढली.